तर मंडळी आम्ही परत गेलो होतो राम मंदिरला आम्ही रविवारी गेलो होतो। ह्यांच्या एका मित्रांना आणि त्यांच्या वाईफला न्यायचं होतं सोबत, त्यामुळे मग आम्ही पण गेलो। म्हटलं त्यांचा आग्रह होता की त्यांच्या वाईफला पण तुमची सोबत होईल, तुमच्या मुलाची आणि तुमची, त्यामुळे चलाच म्हणून, त्यामुळे मी गेले परत एकदा। तर भगवान श्रीरामांनी मला परत बोलावलं असेल। तर मंदिरामध्ये फोटो व्हिडिओ वगैरे काढणं अलाउड नाही आहे, त्यामुळे मंदिरामध्ये मोबाईल अलाउड होता पण फोटो व्हिडिओ वगैरे काढू दिले नाहीत त्यांनी। तिथे जागजागी सिक्युरिटी गार्ड्स वगैरे होते, त्यामुळे मागच्या वेळेस पण नाही काढता आले आणि यावेळेस पण नाही। तर खूप छान आहे आतून पण मंदिर बघण्यासारखं। देवांचे देव महादेव आहेत, महादेव पार्वती, त्यांच्या शेजारी गणपती बाप्पा आणि कार्तिकेय स्वामी आहेत। त्यानंतर आहेत प्रभू जगन्नाथ यांची मूर्ती आणि त्यांच्यानंतर आहेत राधाकृष्णांची मूर्ती, त्यानंतर नारायण लक्ष्मीची मूर्ती आहे आणि त्यानंतर एक आप्पास्वामी म्हणून आहेत। मला जास्त परिचय नाही आहे बाकी त्या देवांचा, जगन्नाथ प्रभूंचा आहे, बाकी देवांचा आहे, पण आप्पास्वामी आणि जी नारायण लक्ष्मीची मूर्ती होती ती दुसरीच मूर्ती होती, त्याही मूर्तीचा मला परिचय नव्हता, पण खूप छान मूर्ती होत्या। पण भारतामधल्या ज्या मेन मूर्तीपूजा आहेत त्या सर्व तिथे होत्या। त्यानंतर सगळ्या शेवटी होती उजव्या साईडला आपली प्रभू श्रीराम, लक्ष्मण, सीतामाता आणि हनुमानजींची मूर्ती। सगळ्यात अगोदर गेल्या तुम्हाला भगवान शंकर, पार्वती, गणपती बाप्पांची मूर्ती दिसेल आणि बाहेर निघताना भगवान श्रीरामांची मूर्ती आहे। तर आतून खूप छान आहे मंदिर, बघण्यासारखं आहे। पिलर्सवरती जागजागी पूर्ण कोरीव काम आहे, पूर्ण मूर्त्या वगैरे ज्या आहेत त्या पिलर्सवरती आणि पूर्ण मंदिरावर कोरल्या गेलेल्या आहेत। त्यानंतर बाहेरून एका साईडला आहे गंगेचं पाणी आणि एका साईडला आहे यमुनेचं पाणी आणि इकडे शूज रॅक आहे। तिथे बघा किती स्वच्छ आणि क्लीन आहे, एकदम शूज रॅक आहे तसं वाटतही नाही आहे। इथे एक छोटेसे झाडं लावलेले होते आणि त्याखाली अगरबत्त्या वगैरे लावलेल्या होत्या। तर इथे बघा मागच्या वेळेस आम्ही गुढीपाडव्याला गेलो होतो आणि पाडव्याला एवढी जास्त गर्दी होती, एवढा जास्त उचंबळून आला होता तो गोतावळा पाडव्याला की खूपच जास्त, आणि सगळ्यांचे नारे चालू होते जय श्रीराम जय श्रीराम। एकदम असं खूप छान वाटत होतं पाडव्याला, पण यावेळेस एकदम सायलेंट शांत वातावरण होतं, जास्त गर्दी वगैरे काहीही नव्हती। इथे दर्शन घेतल्यानंतर आम्ही गेलो जेवायला आणि जेवण करून त्यांना मग मिरॅकल गार्डनला सोडलं। मिरॅकल गार्डन पण आम्ही बघितलेलं होतं, त्यामुळे आम्ही आतमध्ये गेलो नाही कारण तिकीट्स फार महाग आहेत आणि आता छोट्या श्रवणचं पण लागणार होतं, त्याला 3 वर्ष झालेले आहेत। तर मग म्हटलं कशाला विनाकारण जायचं परत तेच ते बघायला। मग हा बाहेरचा एक व्ह्यू घेतला आणि आम्ही गेलो नंतर छोट्याशा गार्डनला। तिथे एक पब्लिक गार्डन म्हणून होतं दुबईला, तिथे गेलो, तिथे छान आराम केला, बसलो मस्तपैकी, खूप छान वाटलं तिथेही। तिथून हे दुबईचं जे बुर्ज अल अरब हॉटेल आहे, 7 स्टार हॉटेल आहे, ते एकदम क्लिअर दिसत होतं बघा। तर बघू एखाद दिवशी जाऊ त्या हॉटेलला पण भेटला चान्स तर। आणि इथून दुबईची जी मोठी बुर्ज खलिफा बिल्डिंग आहे ती पण दिसत होती। तिथे थोडासा टाईमपास केला आणि त्यानंतर त्यांना घ्यायला गेलो। त्यांना घेऊन मग आम्ही परत गेलो ग्लोबल व्हिलेजला आम्ही गेलेलो नव्हतो, त्यामुळे आम्ही सर्व तिथून सोबत गेलो। तर इथे पार्किंग अशा प्रकारे होती बघा, कारण गर्दी खूप जास्त असते तिथे, त्यामुळे हे अशा प्रकारे पूर्ण पार्किंगला नंबरिंग केलेलं होतं गाड्यांसाठी। तर इथे आम्ही एंट्री घेत आहोत ग्लोबल व्हिलेजमध्ये। आतमध्ये खूप काही होतं पाहण्यासारखं, फक्त वेळ नव्हता आणि ती जोडी पण दिवसभर फिरून थकलेली होती, त्यामुळे त्या काकूंना थोडासा म्हणजे लवकर निघायचं होतं, कारण 11-12 वाजले होते फिरायला। तर खूप छान होतं बघण्यासारखं, एखाद दिवशी छान निवांत जायला भेटलं तर बघू। पण इथे 25 दिरहम होतं तिकीट, तर आतमध्ये जायला प्रत्येक जागी चेकिंग होतेच। राम मंदिरामध्ये पण चेकिंग होते, कुठेही जा तुम्ही दुबईमध्ये, मिरॅकल गार्डनला किंवा ग्लोबल व्हिलेजला, तिथे जायच्या अगोदर चेकिंग होते, तुमचे तिकीट्स वगैरे बघितले जातात। तर हे बघा, हे असं आहे आतमधून ग्लोबल व्हिलेज। पूर्ण देशांचे जे ग्लिम्स आहेत ते इथे तुम्हाला बघायला मिळतील। आम्ही आतमधले मार्केट्स बघितले नाहीत, बाहेरूनच फक्त बघितलं। बाहेरून जे पूर्ण एका देशाचं जे मार्केट होतं, प्रत्येक देशाची जी खासियत आहे ती इथे मांडण्यात आलेली होती की काय खासियत आहे म्हणून। आणि ज्या मोठ्या कमान होत्या, प्रत्येक देशाच्या मोठ्या कमान होत्या आणि आतमध्ये छोटे शॉप्स होते, जे त्या देशाची खासियत आहे किंवा त्या देशामध्ये जे खास काही मिळतं ते त्या शॉप्समध्ये होतं। तर खूप महागाई होती इथे। आमच्या श्रवणला तो एक बलून घ्यायचा होता, तो 30 दिरहमचा होता। बापरे, 30 दिरहम म्हणजे 600 रुपये झाले आणि घरी आणल्या त्याने तो खराब पण करून टाकला होता। छान होतं, खूप मस्त होतं ग्लोबल व्हिलेजला, फक्त वेळ पाहिजे भरपूर। तर हे असं फोटोशूट वगैरे करण्यासाठी छोट्या जागा पण होत्या जागजागी। हे इथे पाकिस्तान वगैरेच मी जास्त घेतलेले नाही आहेत, ह्यांनी पण म्हटले समोरून घे, म्हटले दिलं सोडून मी।
ह्या आहे UAE, जिथे आम्ही राहतो ते तिथलं. आतमध्ये मार्केट बघितलं नाही, पण बाहेरूनच कमानच बघितल्या आम्ही. कमानीवरतून पण लक्षात येत होतं की या देशामध्ये काय खासियत आहे किंवा काय जास्त चांगलं आहे तर. आणि त्यांच्यासमोरच असे स्टॉल होते खाण्यापिण्याचे जे आहेत ते, त्या देशामधली जी खासियत आहे, जे त्या देशामध्ये चांगलं फूड मिळतं ते सगळं होतं इथे समोरच. हे बघू शकता हॉटडॉग. हे असं इथे समोर बसायलासुद्धा एवढी छान जागा होती तिथे. ग्लोबल विलेजमध्ये खूप छान लॉन होतं, मस्तपैकी बसायला मोकळी जागा होती, फक्त वेळ नव्हता. हे तर मला एवढं आवडलेलं होतं, खूप आवडलं होतं. मी इथे बसावं पण म्हटलं, पण फिरत फिरतच बघितलं. खूप छान होतं इथे बसायला. अशा बघा छोट्या छोट्या मस्त गाद्या होत्या, छोटे छोटे समोर टेबल होते. हे असे गालीचे टाकलेले होते आणि छोट्या छोट्या अशा उशा टाईप बसायचं पण होतं तिथे. खूप आवडलं होतं मला. इथे बसावंसं वाटत होतं पण बसायलाच मिळालं नाही. हे बघा टेबल पण होते, खुर्च्या पण होत्या मोठ्या मोठ्या बसायला. तर त्यानंतर छोट्या मुलांसाठी इथे हे असं वॉटर शो होता, फाउंटेन शो होता. त्यामध्ये मुलं छान एन्जॉय करत होती. आमच्या श्रवणला मी सोबत मध्ये कपडे नेले होते, कपडे होते पण गाडीत होते, मध्ये सोबत नव्हते, त्यामुळे मग त्याला नाही जाऊ दिला आम्ही. खूप गर्दी होती, खूप जास्त गर्दी होती. तर हे बघू शकता हा कुठला तरी शो चालू होता. मला त्यातलं काहीही समजत नव्हतं. फक्त एक छोटासा रेकॉर्डिंग करून घेतली मी, एक काय आहे म्हणून बघितलं, पण ते काहीही माझ्या लक्षात आलं नाही. हे इथे होतं एक्सपो प्लॅनेट सिटी. आय थिंक प्लॅनेटबद्दल आतमध्ये काहीतरी असावं. आतमध्ये आम्ही नाही गेलो. हे बघू शकता काहीतरी आगीचा गोळा असल्यासारखा आहे आणि जसं जसं साईडने जात होतो थोड्या वेळाने तो रंग बदलत होता. हे बघू शकता एकदम भारी वाटत होतं समोरून बघायला. जबरदस्त मोठाच्या मोठा होता तो आणि खूपच सुंदर वाटत होतं. हे बघू शकता टिकेटिंग काउंटर आहे, बहुतेक तिकीट्स आहेत इथे आतमध्ये जायला आणि प्लॅनेटबद्दल काहीतरी असेल आतमध्ये असं वाटतं. तिकीट बघून आम्ही आलो वापस, गेलोच नाही, कारण एंट्रीला पण तिकीट दिलं होतं. कुठे कुठे तिकीट देणार, किती पैसा घालणार बघण्यामध्ये. आणि बाहेर पण खूप काही होतं बघण्यासारखं. तर हे बघा हे अमेरिकास, इथे होते अमेरिकासचे शॉप, स्टॅच्यू ऑफ लिबर्टी. बघू शकता अशा प्रकारे इथे ज्या आहेत त्या मोठ्या मोठ्या कमानी होत्या आणि मोठ्या मोठ्या कमानींवर देशांची नावं होती आणि आतमध्ये त्या देशांची ते खासियत असलेले स्टॉल होते. हे आहे रशियाचा स्टॉल. रशिया भारी वाटत होतं एकदम. मला जावंसं वाटत होतं रशियाच्या आणि इंडियाच्या आतमध्ये बघायला, पण नाही भेटलं बघायला जायला, कारण मी एकटी, हे जरी असते एकटेसोबत तरी ह्यांना घेऊन गेले असते, पण ते दोघंही होते त्यामुळे जास्त आग्रह मला करता आला नाही आतमध्ये जाण्यासाठी कुठेही. हे बघा आफ्रिकाच्या देशासमोर हे असे स्टॉल वगैरे आहेत. टर्किश पोटॅटो. हे काय आहे आईस्क्रीम सेंटर आणि इथे आमचा श्रवण गेलेला होता. तर तिथे जे आहेत ना हे टी व्हीमध्ये वगैरे दाखवतात आईस्क्रीम असं गोल गोल फिरवून मुलांना देतात, तर ते तसं त्या श्रवणला तिथे केलं त्याने. फार फिरवलं, जास्त फिरवलं नाही त्याने, कारण तो येत होता वापस. तर थोडा वेळ त्याने घेतली मजा आणि नंतर दिली आईस्क्रीम. आणि ही आईस्क्रीम होती 35 दिरामची, म्हणजे जवळपास 700 रुपये. फक्त एक तो बलून आणि ही आईस्क्रीम, ह्या दोनमध्ये त्याने जवळपास 1,500 रुपये घातलेले आहेत. काहीही उपयोग नाही. आणि ती चॉकलेट आईस्क्रीम होती, एवढी काही खास नव्हती. चॉकलेट आईस्क्रीमला तरी थोडीशी टेस्ट होती, पण तो कोन तर बिलकुल टेस्टलेस होता, काहीही टेस्ट नव्हती त्या कोनला. त्याने थोडीशी खाल्ली आणि नंतर माझ्याकडे दिली, पण मलाही बिलकुल खावीशी वाटली नाही. मग पैसा काय वेस्ट घालायचा म्हणून खावी लागली, पण कोनला बिलकुल टेस्ट नव्हती. फक्त एक शो आहे तो, बस शो पुरतंच आहे, बाकी काहीही नाही. तर इथे असेल तर तुमच्या मुलांना पटकन काढून घेत जा अशा शोमध्ये, पाडत जाऊ नका त्यांना. हे बघा इकडे टर्किश रेस्टॉरंट आहे त्यासमोरच. मोरोक्को. भरपूर देशांचं होतं, जास्त काही फिरायला वेळच मिळाला नाही, तर खूप साऱ्या देशांचं होतं. इकडे इराक आहे, त्यांच्या काहीतरी स्टॅच्यू आहेत, केसे. गर्दीही खूप जास्त होती. हे इराकच्या समोर हे चुरोज होतं आणि इकडे एंट्री झालेली आहे आपल्या इंडियाची. मला खूप इच्छा होती इंडियाच्यामध्ये जाण्याची, इंडियाचे आपले जे स्टॉल आहेत ते बघण्याची, कारण एवढं आपण इंडियामध्ये पण खूप जास्त काही मी फिरलेली नाही आहे, सगळ्या ठिकाणांवर आपलं जाणं होत नाही. तर एकदा मला तिथे जायची इच्छा होती, जाईन मी परत गेल्यावर. तर तिथे होतं चॅट सेंटर वगैरे आणि हे आहे बस एक्झिट झाल्यानंतर इथे बाहेर अशा प्रकारचे हे सायकलिंग राईड होती. तर त्यालाही तिकीट्स होते भरपूर जास्त. मग कशाला म्हटलं घरी जाऊयात. इथे घरी जायला समोर जायला असे रोडवर फुटपाथ होते. गाड्या जेव्हा सुटत होत्या तेव्हा लोकांना थांबवलं जायचं आणि जेव्हा लोकं सुटत होती तेव्हा गाड्यांना थांबवलं जात होतं.
तर पार्किंग खूप मोठी होती. मी फोटो काढून घेतलेला होता गाडीच्या समोरच्या प्लेटचा. आणि हे बघा हंसानी केवढा मोठा तो एक गोरिला होता घेतलेला. तर कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ? ग्लोबल विलेज आणि राम मंदिर कसं वाटलं तुम्हाला ते नक्की सांगा.